तर जय शिवराय मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मला जायचं आहे कळवणला. पप्पा आणि मी काम आहे तिथं जाणार आहोत. थोडं काम आहे, तुम्हाला ते काम पण दाखवतो काय आहे ते. आता माझी मम्मी स्वयंपाक करत आहे. मम्मीला आताच मावशीचा फोन चालू होता आणि ते 6 बहिणी आहेत. त्यांना 1-2 तास म्हणजे फोनमध्येच जातं त्यांचं ना मम्मा. हो. ते टोटल 6 बहिणी आणि 4 भाऊ आहेत. अरे आम्ही काही काय मिळत नाही ना रे, आम्ही लवकर भेटत नाही ना, त्याच्यामुळे आम्ही फोनावरतीच मग बोलून देतो. माझं जाणं होतं तर तिचं येणं होत नाही त्याच्यामुळं. हो का? हो. आणि मला तर एकच बहिणी आहे पण बेकार कंटाळा येतो. मी एकटीच आहे. आता आपण जाऊ कळवणला, तिथं थोडं काम आहे. पप्पा आणि मी तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत कळवणला. इकडं काम चालू आहे पप्पान त्यांचं. ते एकदम सरळ शामीवरती उभं करावं लागतं. आता हे काका बरोबर करतात. आम्ही यांच्याचकडे येतो. दरवर्षापेक्षा या वर्षी आपल्याला काम जास्त आहे, कारण की आपण इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकले होते त्याच्यामुळे. हे शूटरवाले दादांचा बी दरवर्षी राहतं दुकान. काय माहीत ते इथंच. ते खूप लांबचे आहेत. दरवर्षी ते 4 महिने दुकान लावतात याच ठिकाणावरती आणि सगळेजण इथंच येतात घेण्यासाठी. कळवणजवळचे सगळेजण इथंच येतात. या अशा प्रकारे शामी काठीला जोडली जाते आणि आम्ही या काकांकडेच येतो, त्याच्यामुळे ते एकदम व्यवस्थित करता. आता थोडं थंड होऊ द्यावं लागेल. इथं थंडी झाली आहे पण दुसरीवाली थंडी नाही झाली, ते आताच झाले, त्याच्यामुळे थोडं थांबून घरी जावं लागेल. तिथून आलो आहे, आता शाळेची तयारी केली आहे. आता शाळेतच जायचं आहे. आता मम्मीने ते पाड्यात जाणार आहेत. मम्मीने ते स्वयंपाक करून आता पाड्यात जाणार आहेत. मम्मीने दीदी जातील. पप्पांना मी तिकडंच सोडून आलो. काम झालं आहे. मम्मा पाड्यात जाय बरं का. हो हो. पप्पांना तिकडंच सोडून आलो मी. हो का? तर मित्रांनो, मी 5 वाजता शाळेतून आलो. मम्मी पप्पांना दुकानावरून आणलं. आता पप्पा ते तिकडं फिनिशिंगचं काम करत आहे आणि मम्मी स्वयंपाक करत आहे. मम्मी काय भाजी करणार आहे आज? मेथीची भाजी. हो का? आणि पोळी कोणाला? तुला नक्की ना? सांगू नको बरं का, हां. पण ते रागवतील. नक्की मला दे बरं का. हो. नाही तर तूच काय. नाही रे, कधी मी एकटी खाते का? तुला बरं. आठवलं का? दीदीला पण नको दे बरं का. नाही बेटा. मला दीदी देतच नाही, त्याच्यामुळे मम्मीला पहिलेच सांगून देतो. दीदी आता बरं झोपली आहे, लवकरच तिला बरं नाही वाटत त्याच्यामुळे. आणि पप्पा त्यांचं फिनिशिंगचं काम चालू आहे. आता ते लवकरच मशीन चालू करतील. तर इथे पप्पांची फिनिशिंगचं काम चालते. हे 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं साचे तयार करताना. हे आता पुरं तयार झालं आहे. काल त्याची भट्टी होती, काल त्याची भट्टी लावली होती. आता पूर्ण तयार झाले ते, क्लिअर झाले ते सगळे. त्याला घुंगरू वगैरे लावून पूर्ण तयार केलेले. आणि इकडं लगाम आहे, हे घोड्याचे लगाम, घोड्यांसाठी वापरता आहे. घोड्याच्या तोंडात त्याचे फिनिशिंग चालू आहे. आणि याच्यात टोचकाळी पण करता येते, म्हणजे जास्त काटेरी पण करतात. काटेरी साधे आहेत हे साधे आहेत आणि याच्यात काटेरी पण येतात. तर मित्रांनो, आता आमचं जेवण झालं आहे. आता मम्मीने ते भांडे घासत आहे. मला व्हिडिओ पण एडिट करायचं आहे आणि मी 10वीला आहे आणि मला अभ्यासच नाही केलं मी. आता त्याच्यावरती फोकस करावं लागेल. आता आजचा ब्लॉग इथेच एंड करू आपण. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा.